आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे वर्ग समीकरण हे प्रकरण पाहत आहोत। आपण काल सराव संच 2.1 मध्ये वर्ग समीकरणाची मुळे आहेत किंवा नाही हे शोधणे, त्यानंतर मुळे दिली असतील याच्या नंतर एक मूळ दिला असताना की किंमत काढणे यावर आधारित उदाहरण सोडवले। आज आपण वर्ग समीकरण सोडवण्याची एक पद्धत पाहणार आहोत। ती पद्धत म्हणजे अवयव पद्धत, जे की आपण इयत्ता 9वी मध्ये वर्गीय बहुपदी सोडवण्यासाठी वापरली होती। त्याच पद्धतीचा वापर आपण वर्ग समीकरणामध्ये करायचा आहे। तर इथे दोन समीकरण मी लिहिले, 2y चा वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0 आणि दुसरा आहे वर्गमुळा 2x चा वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळा 2 बरोबर आहे 0। या दोन्ही समीकरणामध्ये धन चिन्ह आहे, म्हणजे चिन्हाचा काहीच प्रश्न नाही, त्याच्यामुळे चिन्हाचं कुठलंही काही लक्षात ठेवायचं नाही। आता सोडवण्याची पद्धत थोडी लक्षात ठेवा। y वर्गाचा सहगुणक जो असतो त्या संख्येनं या शेवटच्या स्थिर पदाला गुणायचं, म्हणजे 13 गुणिले 2 13 दोन्ही 26। इथं जेही सहगुणक असेल कधी एक असतो, एक न गुणलं तर तीच आपण फक्त याचाच विचार करतो। पहिली पायरी स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे ते बघायचं। पहिली पायरी x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0। त्यानंतर मग सोडवण्याची पद्धत, याने याला गुणायचं, गुणाकाराला 26। आता या 26 चे असे अवयव पाडायचे की त्या अवयवांचे हे चिन्ह बघा, त्या अवयवांची बेरीज, बैजिक बेरीज ही किती आली पाहिजे? y च्या सहगुणकाएवढी म्हणजे किती आली पाहिजे? 27 आली पाहिजे। 26 चे अवयव म्हणजे काय? त्या दोघांचा गुणाकार 26 आला पाहिजे, त्या दोन संख्याचा, त्याला अवयव म्हणतो आपण। मग याचे एकमेव अवयव पडतात 26 1 26, 26 1 26 आणि या अवयवांची बेरीज पाहिली तर 27 येते, गुणाकार केला तर 26 येतो। अशा पद्धतीचे अवयव शोधणं गरजेचं आहे। आणि इथं कुठल्याही प्रकारचं वजाचं चिन्ह नाही, त्याच्यामुळे चिन्हाचा थोडाही विचार करायचा नाही, सरळ सरळ हे अवयव आपण याच्यामध्ये लिहायचे। तर हे दोन अवयव आपण काढलेले आहेत 26 आणि 1, त्याला फक्त हे चल लावायचं आणि हे लिहायचं, म्हणजे मधल्या पदाची फोड करायची, स्प्लिट अप करायचं। थोडक्यात 27y ला यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायचं, 26y आणि 1y म्हणजे 27y झालं। याला फोड केलं, याला स्प्लिट अप केलं, मधल्या पदाला अशी फोड केली की त्यांचा गुणाकार या दोघांच्या गुणाकारा एवढा असतो। म्हणून 26y हे 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर आहे 0। कुठल्याही किमतीमध्ये बदल झाला, वर्ग समीकरण ऍज इट इज आहे। फक्त 27y ला फोडलं, त्याचं स्प्लिट अप केलं त्याला आणि 26y अधिक 1y असं लिहिलेलं आहे। 26y आणि 1y हे क्रम कसा घेतला तरी चालतो, असं काही फरक पडत नाही। 26y आणि 1y म्हणजे एकूण किती होता? 27y आणि याचा जर गुणाकार केला 26 गुणिले 1 26 1 26, जो की याचा गुणाकार होता 13 दोन्ही 26। तर असं स्प्लिट अप करण्याच्या पाठीमागे असं आहे, दोन दोनचे आपल्याला गट करता येतात सामायिक कॉमन काढण्यासाठी। 2y वर्ग अधिक 26y याच्यामध्ये दोन दोघांमध्ये आहे, किमान दोन दोघांमध्ये आहे, म्हणून संख्या 2 कॉमन करू शकतो। त्यानंतर y वर्ग y दोन्हीकडे किमान 1y आहे, y कॉमन घ्या। आता राहिलेलं कंसामध्ये 2 बाहेर आणि y वर्ग पैकी y आपण कॉमन घेतलं, फक्त y शिल्लक राहील ते y घेऊया, अधिक हे 26 म्हणजे काय? 13 गुणिले 2 असतात, पैकी 2 आपण बाहेर घेतले म्हणजे किती राहिले तिथं? 13। असं लक्षात येत नसेल तर डायरेक्ट या 2 ला 26 ला बघायचं, 2 1 2 3 6 13 गुणिले 2 आणि हे y तर आपण बाहेर काढलेला आहे, अधिक हे चिन्ह लिहायला विसरायचं नाही। आता हे बरेच विद्यार्थी इथे चिन्हामध्ये चूक करतात, हे चिन्ह लिहायला विसरू नका, अधिक असेल तर अधिक, वजा असेल तर वजाचे चिन्ह आहे ते लिहायचे। आणि आता याच्यामध्ये पाहिलं तर काहीही सामायिक निघत नाही म्हणजे आपण काय करू शकतो? 1 काढू शकतो कॉमन 1। मग आता 1 कॉमन काढल्याने काय राहिले? y अधिक 13 बरोबर आहे 0। आता याच्याकडे पाहिल्याने तुम्हाला लक्षात आलं असेल y अधिक 13 पुन्हा एकदा या दोन पदामध्ये सारखं दिसतं, त्याला आपण कॉमन घेऊ शकतो y अधिक 13।
आणि शिल्लक राहिलं काय आता 2y अधिक 1 बरोबर आहे 0. 2 कंसाचा गुणाकार 0 आहे, याचा अर्थ याची तरी किंमत 0 असायला पाहिजे किंवा याची तरी किंमत 0 असायला पाहिजे, पण नेमकी कोणत्याची किंमत 0 आहे हे माहित नाही. या दोघांचा गुणाकार 0 आहे म्हणजे एक तर याची किंमत 0 असावा, 0 गुणिले हा कंस म्हणजे 0, किंवा याची तरी किंमत 0 असायला पाहिजे, 0 गुणिले हा कंस म्हणजे 0. मग आपल्याला निश्चित माहित नसल्यामुळे दोघांची किंमत आपण गृहीत धरूया. y अधिक 13 बरोबर आहे 0 किंवा 2y अधिक 1 बरोबर आहे 0. म्हणून y बरोबर आहे अधिक 13 इकडे गेल्यावर काय होतील वजा 13 किंवा 2y बरोबर आहे वजा 1 अधिक 1 तिकडे गेलं. y बरोबर आहे वजा 13 किंवा y बरोबर आहे वजा 1 हे 2 ला इकडे पाठवून द्या वजा 1/2. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहे वजा 13 आणि वजा 1/2 हे आहे. ठीक आहे. आता असंच आपण दुसऱ्या प्रश्नाकडे विचार करूया. इथं थोडं वर्गमुळामध्ये आहे, वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 2. प्रोसेस तीच आहे, सारखीच आहे. या दोघांचा अगोदर गुणाकार करू. वर्गमुळात 2 आणि 5 वर्गमुळात 2 चा गुणाकार. वर्गमुळात 2 गुणिले 5 वर्गमुळात 2 बरोबर आहे. हे 5 ला 5 जशाला तसे. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 2. वर्गमुळात 4, वर्गमुळात 4 चे वर्गमूळ 2 म्हणजे किती आले गुणाकार 10. आता 10 चे असे अवयव पाडायचे. ठीक आहे. 10 चे असे अवयव पाडायचे, त्या अवयवांची बेरीज बेसिक बेरीज किती आली पाहिजे 7 आली पाहिजे. मग असे बरेच आहे. 10 1 10 आहे, 5 2 10 आहे, है ना. त्याच्यामध्ये आपल्याला 10 1 10 जर घेतलं तर बेरीज 11 येते. हे जर घेतलं तर करेक्ट होतं. म्हणून आपण काय करूया 5 आणि 2 हे दोन अवयव घ्यायचे. 5 2 10 गुणाकार 10 होतो आणि यांची जर बेरीज केली वैदिक बेरीज तर 7 येते. म्हणून वर्गमुळात 2 x चा वर्ग अधिक 5x अधिक 2x हे जे दोन अवयव शोधले होते त्याला x चे लावून टाकायचं. अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर आहे 0. आता या दोघांमधून सामायिक करायचं आहे. वर्गमुळात 2 आहे ते 5 आहे, त्याच्यातून काहीच निघत नाही संख्येमधून, सहगुणकामधून काहीच मिळत नाही. फक्त x x आहे, मात्र x कॉमन घेऊया. x जर कॉमन घेतलं तर इथं वर्गमुळात 2 x 1 x राहील कारण x वर्ग होतो. x गुणिले x x चा वर्ग वर्गमुळात 2 न या x न जर वर्गमुळात 2 x ला गुणलं तर हेच पद मिळतं. अधिक 5x पैकी x बाहेर गेलं म्हणजे किती संख्या आहे तिथं 5. हे चिन्ह अधिक 2. आता 2 आणि वर्गमुळात 2 यापैकी काय सारखं निघते. हे 2 म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. इथंच केलं आपण. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 4 म्हणजे किती 2. तर हे असं आपल्याला अवयवाच्या स्वरूपात लक्षात येतं. आता दोन्हीकडे वर्गमुळात 2 आहे दोन्ही पदामध्ये. म्हणून वर्गमुळात 2 जर आपण कॉमन काढलं तर कंसात काय राहतील इथं वर्गमुळात 2 1 राहतील आणि हे x ला x अधिक हे वर्गमुळात 2 बाहेर गेले म्हणजे किती आहे 5 बरोबर आहे 0. आता हे दोन कंस आपल्याला सारखे मिळालेले आहे. पुन्हा एकदा याला कॉमन घेऊया. वर्गमुळात 2x अधिक 5 दुसऱ्या कंसामध्ये x अधिक वर्गमुळात 2 बरोबर आहे 0. दोन कंसाचा गुणाकार 0 म्हणजे मी आता पूर्वीच उदाहरण सांगितले की याची किंमत 0 असावी किंवा याची किंमत वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर आहे 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर आहे 0. म्हणून वर्गमुळात 2x बरोबर आहे वजा 5 किंवा x बरोबर आहे वजा वर्गमुळात 2. म्हणून x बरोबर आहे वजा 5 छेद वर्गमुळात 2 किंवा x बरोबर आहे वजा वर्गमुळात 2. अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता येतं. याची किंमत 0 ठेवली तर हे 5 इकडे गेले वजा 5 होतात. पुन्हा वर्गमुळात 2 गुणिले इकडे गेले भागिले होतात. या ठिकाणी काय नाही अधिक वर्गमुळात 2 सरळ तिकडे गेले वजा वर्गमुळात 2. तर हे झाले समीकरणाची मुळे. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे
काय आहे -5/√2 आणि -√2 आहेत. यानंतरचे 3 उदाहरणं पहा. x वर्ग वजा 15x अधिक 54, 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 आणि 3x वर्ग वजा 2/6x अधिक 2 बरोबर आहे 0. या तिन्ही गणितामध्ये एक सामान्य गुणधर्म आहे, सामायिक गुणधर्म आहे. तो म्हणजे असा की प्रत्येक मधल्या पदाचं चिन्ह वजा आहे. फक्त मधल्या पदाचं चिन्ह वजा, मधलं पद वजा आहे. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्याला चिन्ह लक्षात ठेवता येत नाही, कसं लिहावं हे कळत नाही. म्हणून त्याच्यासाठी साधी ट्रिक सांगतो. जेव्हा अशा प्रकारच्या वर्ग समीकरणामध्ये फक्त मधलं पद वजा असतं, त्यावेळेस तुम्ही जे शोधलेले अवयव असतात, तुम्ही जे आतापर्यंत शोधला 2 गणितामध्ये, तसेच शोधलेले जे अवयव असतात त्या दोन्ही अवयवाला ऋण चिन्ह लिहायचं, याचे चिन्ह लिहायचं दोन्ही अवयवाला. किंवा जेव्हा फक्त मधलं पद ऋण असतं त्यावेळेस. कारण बरेच विद्यार्थी फक्त चिन्हामध्ये चूक होते, म्हणून ही सांगतो ट्रिक्स. धन होते त्यावेळेस काहीच प्रश्न नव्हता, मी चिन्हाचं काहीच बोललो नाही. परंतु मधलं पद जेव्हा ऋण असतं, मधलं पद, त्यावेळेस मात्र शोधलेले जे दोन्ही अवयव असतात त्या दोन्ही अवयवाला मधल्या पदाचं म्हणजे ऋण चिन्ह लावायचं. आता आपण प्रत्यक्षात सोडवायला सुरुवात करू. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. x वर्ग वजा 15x अधिक 54, इथं सहगुणक 1 ने 54 ला गुणाकार 54. आता ह्या 54 चे असे 2 अवयव शोधायचे की त्या अवयवांची बेरीज, बैजिक बेरीज किती आली पाहिजे? 15 आली पाहिजे. असे कोणते अवयव होतात? 54 चे बरेच अवयव होतात, परंतु प्रत्येक अवयव हे आपल्याला लागू होत नाही. असेच अवयव त्याच्यात लिहायचे. 27 54 होतात, 96 54 होतात, असे बरेचसे होतात, परंतु 54 1 54 असेच 2 अवयव निवडा की त्या अवयवांची बेरीज ही 15 आली पाहिजे. मग असे आपल्याकडे सुटेबल असलेले अवयव माहिती तुम्हाला 9 × 54, 9 आणि 6, 96 54 गुणाकार 54 होतो आणि बेरीज जर केली 9 आणि 6 15 होते. बैजिक बेरीज 15 होते. ठीक आहे. मग असे अवयव आपण लिहूया 9 आणि 6. आता तुम्हाला सांगितलं चिन्हाचा प्रश्न मिटला, दोन्ही अवयवाला ऋण चिन्ह लिहायचे. म्हणून x चा वर्ग वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर आहे 0. आपण स्प्लिट अप केलं 15 ला. 15x वजा 9x वजा 6x म्हणजे वजा 15x होता. हे 2 आणि हे 2 याच्यामधून आपण कॉमन घेऊया. याच्यामधून जर कॉमन घेतला आपण तर लक्षात येते इथं दोन्ही ठिकाणी x आहे, म्हणून x कॉमन घेऊ. शिल्लक राहिलेला x, एक x राहिला x वर्ग असल्यामुळे, आणि वजा 9 हे कंस बंद. तुम्ही गुणाकार केला तर हे पूर्वीचेच पद मिळतात. x गुणिले x चा वर्ग, x गुणिले 9 म्हणजे वजा 9x आहे. त्याच्यानंतर हे चिन्ह न विसरता लिहायचे मी सांगितलं तुम्हाला. 6 आणि 54, 6 आणि 54 हे 6च्या पाड्यामध्ये आहे, पट्टीमध्ये आहे, म्हणून 6 ने भाग जातो. 6 कंप्लीटली बाहेर घ्या. हे या ठिकाणी राहिले x. आता मात्र चिन्ह बघा, हे अधिक आहे. अधिक म्हणजे वजा गुणिले वजा. पैकी आपण वजा बाहेर घेतलं, एक वजा राहिले. आणि 54 म्हणजे 9 गुणिले 6 हे आताच पाहिलं आपण, पैकी 6 सुद्धा बाहेर काढले, म्हणजे काय शिल्लक राहिले मग वजा 9. हे ज्याला लक्षात येत नाही त्यांना असंही केलं तरी चालतं. वजा 6 ने डायरेक्ट 54 ला भागायचं, है की नाही? 54 ला वजा 6 ने भागलं तर काय होतं? वजा 6 9 54 बरोबर आहे 0. कोणत्याही पद्धतीने करा सारखंच आहे. x वजा 9 x वजा 9 दोन पदामध्ये तुम्हाला सारखे दिसते बघा. हे एक पद आहे, दुसरं पद हे आहे. त्या दोन्ही पदामध्ये x वजा 9 सारखं आहे. मग x वजा 9 परत एकदा एका कंसामध्ये घ्या, x वजा 9 आणि राहिलेलं उर्वरित आहे x वजा 6. या दोन कंसाचा गुणाकार 0. आताच पाहिल्याप्रमाणे जेव्हा दोन कंसाचा गुणाकार 0 असतो त्यावेळेस एकतर याची किंमत 0 असते किंवा याची किंमत 0 असते. म्हणून आपण x वजा 9 बरोबर आहे 0 किंवा x वजा 6 बरोबर आहे 0. म्हणून x बरोबर 9 किंवा x बरोबर या ठिकाणी काय येईल 6, वजा 9 तिकडे दिला आहे. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे
वर्ग समीकरणाची मुळे काय आहेत 9 आणि 6 आहेत. यानंतर दुसरं उदाहरण पहा. हे दोन पद्धतीने सोडवता येतं. सरळ सरळ या दोघांचा गुणाकार आणि बेरीज केल्याच्या नंतर त्या संख्येचे असे अवयव शोधायचे की त्याची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी असेल, किंवा हे दोन नाहीसे करण्यासाठी प्रत्येक पदाला दोन समीकरणास दोन्ही बाजूला दोन्ही गुणाकार करू. पण आपण लिहूया समीकरणास 2 ने गुणून 2 ने गुणून 2 ने गुणल्याच्या नंतर समीकरण होईल 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर आहे 0. आता या दोघांचा गुणाकार करायचा 4 आणि 1 चा 4 1 4. या 4 चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज ही 4 आली पाहिजे. बेदोनी 4. आता हे पाहिलं नाही का मोठ्या कंसाचा वर्गाचा विस्तार मी होतो तसंही सोडवता येते, किंवा आपण सरळ सरळ याच पद्धतीने अवयव पद्धतीने सोडूया. 4 चे असे अवयव पाडा की त्या अवयवांची बेरीज वैदिक बेरीज काय यायला पाहिजे वजा 4. हे 2 आणि 2 2 आणि 2 4 होतात. शोधलेल्या दोन्ही अवयवांना ठरल्याप्रमाणे मधल्या पदाचं चिन्ह म्हणजे वजा चिन्ह लिहायचं. x चा वर्ग 4x चा वर्ग वजा 2x अधिक 1 बरोबर आहे 0. मधल्या पदाची आपण फोड केलेली आहे. आता या दोन पदामधून घेऊया सामायिक. कॉमन जर काढलं याच्यातून 2x तर शिल्लक राहतात 2x. बघा 2x गुणिले 2x म्हणजे बेरीज 4x होईल. पूर्णपणे 2x बाहेर आहे म्हणजे 1 वजा याच्यातून काहीही कॉमन घेत नाही म्हणजे 1. 2x ला 2x अधिक 1 भागिले वजा 1 म्हणजे वजा 1 बरोबर आहे 0. मग परत 2x वजा 1 2x वजा 1 हा कंस आपल्याला कॉमन काढता येईल. म्हणून एका कंसात 2x वजा 1 बरोबर आहे 0, किंवा 2x वजा 1 बरोबर आहे 0. म्हणजे 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर आहे 0. 2x बरोबर किती 1 वजा 1 तिकडे गेली, किंवा 2x बरोबर किती होतात हे सुद्धा 1 म्हणजे x बरोबर आहे 1/2 किंवा x बरोबर आहे 1/2. बघा कंसाचा विस्तार होता दोन त्याच किमती आल्या 1/2 आणि 1/2 म्हणजे वर्ग समीकरणाचं मूळ काय आहे 1/2. त्याच्यानंतर या प्रश्नाकडे बघा. हे उदाहरण घ्या. 3 आणि 2 या दोघांचा गुणाकार 3 गुणिले 2 म्हणजे 6. 6 चे असे अवयव शोधा की त्या अवयवांची बेरीज 2 वर्गमुळात 6 आली पाहिजे. आता यांचे अवयव 2 वर्गमुळात 6 म्हणजे हे 1 वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. कारण तुम्हाला माहिती वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 म्हणजे 6 होतात. आणि यांची जर बेरीज केली तर हे 1 वर्गमुळात 6 आणि हे 1 वर्गमुळात 6 म्हणजे 2 वर्गमुळात 6. आता हे शोधलेले अवयव आहेत याला आपण इथे लिहूया 3x चा वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर आहे 0. म्हणजे वजा वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x म्हणजे एकूण 2 वर्गमुळात 6x होतात. या 2 मधून कॉमन घेऊया. याच्यामधून 3 हे वर्गमुळात x चा वर्ग x हे तर आहेच x निघेलच. त्याच्यानंतर 3 आणि वर्गमुळात 6 याला आपण काय करू शकतो वर्गमुळात 6 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 असं लिहिता येतं. 3 2 6 आहे वर्गमुळात 6 म्हणजे याच्यातून हे वर्गमुळात 3 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 असं लिहिता येतं. बघा याची अवयवाची मी फोड केली तुम्हाला समजण्यासाठी. 3 म्हणजे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 म्हणजे 3 आणि वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 6. तर हे असं करण्यापाठीमागं वर्गमुळात 3 आपल्याला ही संख्या कॉमन दिसते म्हणून वर्गमुळात 3 कॉमन घेऊ. आणि त्याच्यानंतर x वर्ग x पैकी x आता शिल्लक राहिलेलं बघा. इथं 1 वर्गमुळात 3 आपण बाहेर काढलं काय राहिलं इथं वर्गमुळात 3. हे वर्गमुळात 3 x वर्ग पैकी x बाहेर काढलं म्हणजे x. त्याच्यानंतर हे वजा चिन्ह वर्गमुळात 3x हे वर्गमुळात 3 बाहेर गेली म्हणून वर्गमुळात 3 काढून टाकू. आणि x सुद्धा गेलं म्हणजे फक्त काय राहिलं वजा वर्गमुळात 2. इथं चिन्ह वजा आहे काही नाही.
याच्यातून असं काही निघणार नाही कॉमन, म्हणून जशाला तसं आपल्याला 6 सॉरी आपण याची 2 अवयव पाडू शकतो, x निघणार नाही पण 2 अवयव असेच याच्यासारखेच पाडता येतात. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 6 ची वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2 आताच पाहिलं आपण वर्गमुळात 6 होतात आणि 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. इथून सुद्धा वर्गमुळात 2 हे कॉमन निघेल. मग आता शिल्लक राहिलेलं पहा. याच्यात वर्गमुळात 2 कॉमन काढलं म्हणून वर्गमुळात 2 कॉमन काढलं म्हणजे काय राहिलं तिथं वर्गमुळात 3 अधिक वजा अधिक म्हणजे वजा गुणिले वजा पैकी 1 वजा बाहेर गेले 1 वजा राहिलं. या वर्गमुळात 2 पैकी 1 वर्गमुळात 2 बाहेर गेलं म्हणजे वर्गमुळात 2 शिल्लक राहील. हे x ला x बरोबर आहे 0. आता हे 2 पुन्हा कंस तुम्हाला सारखे दिसतात. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हे आपण घेऊ एका कंसामध्ये फक्त वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये उरलेलं वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर आहे 0. म्हणून वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर आहे 0 किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर आहे 0. म्हणून वर्गमुळात 3x बरोबर आहे वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळात 3x बरोबर आहे वर्गमुळात 2. म्हणून इथं काय मिळेल मग x बरोबर आहे वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 किंवा x बरोबर आहे वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. आणि इथं सुद्धा तुम्हाला तेच अवयव मिळतात सारखेच एकाच वर्गमुळात चिन्हाखाली लिहिता येते आपल्याला. असंही लिहू शकतो x बरोबर आहे 2 छेद 3 वर्गमुळात आणि या ठिकाणी किंवा x बरोबर आहे वर्गमुळात 2 छेद 3 अशा प्रकारे आपल्याला. यानंतर पुढच्या उदाहरणामध्ये थोडा अजून बदल आहे. मागचे जे 3 उदाहरण होते ते मधल्या पदाचं चिन्ह ऋण होतं. आता याच्यामध्ये शेवटचं पद ऋण आहे. शेवटचं पद ऋण किंवा हे दोन्हीही ऋण असं असताना शोधलेले जे अवयव असतात याचा गुणाकार करून त्या अवयवापैकी मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं आणि लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध. हे शेवटची ट्रिक्स याच्यामध्ये लक्षात ठेवा. हे शेवटचं पद ऋण किंवा दोन्हीही ऋण असताना इथे ऋण असेल किंवा फक्त शेवटचं पद ऋण असेल तर त्यावेळेस शोधलेल्या अवयवापैकी मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं आणि लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध चिन्ह. पण इथे 1 आहे 1 आणि 20 चा गुणाकार 20 चे असे अवयव शोधायचे की त्या अवयवांची आता बेरीज होणार नाही वजाबाकी करावी लागेल. पण बेरीजच म्हणतो आपण पण आपल्याला समजण्यासाठी वजाबाकी म्हणूया. 20 चे असे अवयव शोधायचे की त्या अवयवांची वजाबाकी 1 आली पाहिजे. 20 चे बरेच आहेत. 20 आहे 20 1 20 आहे 4 5 20 आहे. तर याच्यापैकी आपल्याला हे अवयव घ्यावे लागतील कारण 4 आणि 5 यांची वजाबाकी जर केली तर 1 येते. म्हणजे 5 आणि 4 हे त्याचे अवयव झाले. गुणाकार 4 5 20 आणि वजाबाकी 5 वजा 4 म्हणजे 1. आता मी सांगितल्याप्रमाणे यापैकी मोठा अवयव 5 आहे. 5 ला मधल्या पदाचं चिन्ह द्यायचं. या ठिकाणी मधल्या पदाचं चिन्ह आहे धन म्हणून इथं धन द्यायचं. म्हणून x चा वर्ग अधिक 5x आणि या लहान अवयवाला याच्या विरुद्ध द्यायचं अधिक पद म्हणून याला वजा आणि बाकीचं 20 जशाला तसं बरोबर आहे 0. नंतर या 2 पैकी हे 2 पद आणि हे 2 पद घ्यायचे. आपण या ठिकाणी सुद्धा स्प्लिट अप केलेलं पाहिलं. हे सारखंच मिळतं 5x वजा 4x म्हणजे 1x बाकीचं जशाला तसं आहे. यामधून x घेऊया x अधिक 5 याच्यातून काय नाही म्हणजे 4 x ला x वजा बाहेर गेला अधिक 4 5 20 बरोबर आहे 0. परत x वजा 5 x अधिक 5 x अधिक 5 अजून एकदा कॉमन घेऊया. x अधिक 5 एका कंसामध्ये दुसऱ्या कंसामध्ये x वजा 4 बरोबर आहे 0. म्हणून x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर आहे 0. म्हणून x बरोबर आहे वजा 5 किंवा x बरोबर आहे 4. हे अधिक 5 इकडे गेले वजा 5 होतात वजा 4 इकडे गेले अधिक 4 म्हणजे उकल
याच्या जे मिळाले वर्ग समीकरणाची मुळे आहेत -5 व 4. त्यानंतर दुसऱ्या उदाहरणामध्ये याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणूया. 5m चा वर्ग वजा 22m वजा 15 बरोबर आहे 0. या ठिकाणी दोन्ही पद ऋण आहेत, मधलं आणि शेवटचं. मग या दोघांसाठी एकच पद्धत आहे. जेव्हा शेवटचं पद वजा असतं किंवा शेवटचं व मधलं पद वजा असतं त्यावेळेस शोधलेल्या अवयवापैकी मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह आणि लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध. मग या दोघांचा गुणाकार 5 आणि 15, 15 5 75. 75 चे असे अवयव की ज्या अवयवांची वजाबाकी 22. 25 त्रिक 75. 25 आणि 3 याची वजाबाकी करायची, ही आपल्याला 22 येईल. मग आता ठरल्याप्रमाणे मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह आणि लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध. 5m चा वर्ग वजा 25m हे मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह घेतलं, लहान अवयव आहे त्याला याच्या विरुद्ध वजा आहे अधिक 3m वजा 15 बरोबर आहे 0. या दोन मधून 5 कॉमन निघतात, 5 आणि m. शिल्लक राहिले m वजा 5 5 25 अधिक 3 कॉमन घेऊ m 3 5 15 बरोबर आहे 0. त्यानंतर m वजा 5 पुन्हा एकदा कॉमन घेऊया आणि राहिलेलं 5m अधिक 3 बरोबर आहे 0. म्हणून m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर आहे 0. म्हणून m बरोबर 5 किंवा 5m बरोबर आहे वजा 3. म्हणून m बरोबर 5 किंवा m बरोबर वजा 3/5 गुणिले 5 इकडे गेल्याने भागिले. तर हे झाले वर्ग समीकरणाची मुळे. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 5 आणि वजा 3/5. आता याच्यानंतरचं हे वर्ग समीकरण स्टँडर्ड स्वरूपामध्ये नाही, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणूया. हे करण्यासाठी सोपी आयडिया या x न प्रत्येकाला गुणायचं. x ने समीकरणास गुणून प्रत्येक पदाला 6x गुणिले x म्हणजे 6x चा वर्ग. याला x न गुणलं तर x's कटून जातात 2 बरोबर. याला x न गुणल्याने 1 गुणिले x म्हणजे x, हे x इकडे आणायचं. 6x चा वर्ग वजा x अधिक x इकडे आणल्याने वजा 2 बरोबर आहे 0. हे सुद्धा याच टाइपचं आहे. दोन्ही पद ऋण आहेत, मधलं आणि शेवटचं. त्यामुळे आलेल्या अवयवाला शोधलेल्या अवयवापैकी मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह आणि लहान अवयवाला त्याच्या विरुद्ध. या दोघांचा गुणाकार होतो 6 दुनी 12. 12 चे असे दोन अवयव शोधायचे तर आपल्याला त्याची वजाबाकी 1 आली पाहिजे. 4 गुणिले 3 4 त्रिकम 12, 4 आणि 3 यांची वजाबाकी 1 येते. म्हणून 6x चा वर्ग 4 ला घ्या वजा चिन्ह, 4x 3 ला अधिक 3x आणि वजा 2 बरोबर आहे 0. या दोन पैकी कॉमन घ्यायचं. आता याचे 2 कॉमन निघतात आणि x येते. 2 त्रिक 6 x वजा 2 दोन्ही 4 x तर आपण घेतले बाहेर. याच्यात काही नाही म्हणजे 1 3x वजा 2 बरोबर आहे 0. 3x वजा 2 3x वजा 2 पुन्हा एकदा कॉमन घेऊया आणि राहिलेल्या दुसऱ्या कंसात 2x अधिक 1 बरोबर आहे 0. म्हणून 3x वजा 2 बरोबर 0 किंवा या तरी कंसाची किंमत 0. 2x अधिक 1 बरोबर आहे 0. या कंसाची किंमत 0. जर आपण याची किंमत 0 गृहीत धरली तर 3x बरोबर काय येतं 2 आणि याची किंमत 0 गृहीत धरली तर 2x बरोबर वजा 1. म्हणून x बरोबर आहे 2/3 किंवा x बरोबर. हे 3 उदाहरण पहा. हे तिन्ही उदाहरण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. या पहिल्या उदाहरणामध्ये वर्ग समीकरण नाही, ते वर्ग समीकरण आपल्याला ही क्रिया केल्याच्या नंतर म्हणजे कंस सोडवल्याच्या नंतर मिळेल. पण अगोदर हा कंस सोडू. कंसाला 2m न गुणू. 2m गुणिले m म्हणजे 2m चा वर्ग वजा 24 दोन्ही 48m बरोबर आहे 50.
त्यानंतर 50 ला सुद्धा इकडेच आणावं लागतं. 2m चा वर्ग वजा 48m वजा 50 बरोबर आहे 0. हे वर्ग समीकरण पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं प्रत्येक याच्यामध्ये 2 आहेत सारखे. त्याला आपण जर कॉमन घेतलं तर हे समीकरण अजून लहान होतं, सोडवायला सोपं जातं. असंही सोडवता येतं पण त्याच्यापेक्षा लहान होते. 2 जर प्रत्येक पदामधून काढलं, कॉमन काढला आणि त्याला तिकडे पाठवलं. 2 जर कॉमन काढले तर काय शिल्लक राहतात बघा. m चा वर्ग 2 2 4 2 4 8 24m आणि हे 25. 2 2 4 2 5 10 बरोबर आहे 0. 2 न गुणाकार करा तेच येते 2m वर्ग. किंवा इथे तसं जमलं असतं बघा, हे m न आपण याला भागलं असतं. हे 2 दोन्ही बाजूला 2 न भागले तर हे 2 2 कटले असते. इथेही कॅन्सल करता आलं असतं. त्यानंतर हे 2 तिकडे पाठवून 0 भागिले 2 म्हणजे 0च. म्हणून हे समीकरण असं होईल m चा वर्ग वजा 24m वजा 25 बरोबर आहे 0. हे मागच्याच टाइपचं आता दिसतंय. 2 पद ऋण आहेत म्हणून याचे अवयव शोधलेले जे असतात त्या शोधलेल्या अवयवापैकी मोठ्या अवयवाला मधल्या पदाचं चिन्ह आणि लहान अवयवाला विरुद्ध. 25 चे असे अवयव शोधायचे तिथे एक असल्यामुळे त्याची वजाबाकी 24 झाली पाहिजे. 25 1 25. 25 ला चिन्ह वजा. m चा वर्ग वजा 25m अधिक आता याच्या विरुद्ध 1m वजा 25 बरोबर आहे 0. 2 पदामधून कॉमन घेऊया. m कॉमन जर घेतलं तर m वजा 25 याच्यातून 1 कॉमन घ्या, काही नाही म्हणजे m वजा 25 बरोबर आहे 0. परत m वजा 25 एका कंसामध्ये, दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 1 बरोबर आहे 0. म्हणून m वजा 25 बरोबर 0 किंवा m अधिक 1 बरोबर आहे 0. म्हणून m बरोबर 25 वजा 25 इकडे गेल्यानं अधिक 25 होता किंवा या ठिकाणी m बरोबर आहे वजा 1. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 25 वजा 1. त्यानंतर पुढचं बघा 25m चा वर्ग बरोबर 9. याला इकडे आणूया. 25m चा वर्ग वजा 9 बरोबर आहे 0. इथे तुम्हाला लक्षात आलं असेल b ची किंमत 0 आहे. b ची किंमत आणि चालतं आपल्याला फक्त a ची किंमत 0 असू नये. वर्ग समीकरणामध्ये स्टँडर्ड फॉर्म पाहिला आपण x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. abc ह्या वास्तव संख्या असून a ही 0 तरच पाहिजे. मग आता या ठिकाणी कोणती किंमत 0 आहे? b आणि c पैकी कुठलीही किंमत 0 असू शकते. मग या ठिकाणी b ची किंमत 0 आहे, c ऑलरेडी आहे. मग असं असताना जेव्हा b ची किंमत 0 असते त्यावेळेस शक्यतो आपण सूत्राचा वापर करायचा a वर्ग वजा b वर्ग. लक्षात घ्या जेव्हा b ची किंमत 0 असते आणि जेव्हा c ची किंमत 0 असते तेव्हा कॉमन वापरायचं, कॉमन घ्यायचं. म्हणून हे दोन बाबी याच्यात लक्षात ठेवा. असेही गणित विचारले जातात. 25m वर्ग वजा 9m याला असं लिहू शकतो आपण 5m पूर्ण कंसाचा वर्ग 9 म्हणजे 3 चा वर्ग बरोबर आहे 0. आता इथे एक सूत्र तयार झालं a वर्ग वजा b वर्ग. एका कंसात a वजा b, दुसऱ्या कंसात a अधिक b. म्हणून एका कंसात 5m वजा 3, दुसऱ्या कंसात 5m अधिक 3 बरोबर आहे 0. a वर्ग वजा b वर्ग, a वजा b a अधिक b. दोन कंसाचा गुणाकार 0 म्हणजे एक तर 5m वजा 3 बरोबर 0 असेल किंवा 5m अधिक 3 बरोबर 0 असेल. हे जर 0 गृहीत धरलं तर 5m बरोबर काय मिळतं आपल्याला 3 मिळतात. किंवा हे जर 0 गृहीत धरलं तर 5m बरोबर वजा 3 मिळतात. म्हणून m बरोबर 3/5 किंवा या ठिकाणी m बरोबर आहे वजा 3/5. ही झाली वर्ग समीकरणाची मुळे 3/5 आणि वजा 3/5. पहा 7m वर्ग बरोबर 21m. आता मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी c ची किंमत 0 आहे, b आहे ऑलरेडी. 7m चा वर्ग वजा 21m बरोबर आहे 0. दोन गणितामध्ये सांगितलं तुम्हाला की याच्यामध्ये तुम्हाला काय इथं कोणती किंमत 0 होती b ची, या ठिकाणी कोणती किंमत 0 आहे c ची. जेव्हा b ची किंमत 0 असते त्यावेळेस a वर्ग वजा b वर्ग हे सूत्र वापरा आणि ज्यावेळेस c ची किंमत 0 असते त्यावेळेस कॉमन घ्यायचं. बघा या ठिकाणी कॉमन घेऊ आपण 7m कॉमन घेता येतात
आणि मग शिल्लक राहील m वजा 7 त्रिक 21. m तर बाहेर गेलं, बरोबर आहे, 0. बघा गुणाकार करून तेच येते. 7m गुणिले 7m गुणिले m म्हणजे 7m चा वर्ग, 7m गुणिले 3 7 त्रिक 21m आलं, बरोबर. आता या ठिकाणी एवढी ही संख्या आणि हा कंस या दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणून एक तर 7m ची किंमत 0 असायला पाहिजे किंवा m वजा 3 ची किंमत 0 असायला पाहिजे. याची जर किंमत 0 असेल तर m बरोबर आहे 0 भागिले 7 म्हणजे 0 होईल, किंवा याची जर किंमत 0 ग्रेटर झाली तर m बरोबर आहे वजा 3 इकडे गेल्यानं अधिक 3 होतात, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे 0 आणि 3 आहे. अशा प्रकारे हे आपण वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने कसे सोडवतात हे विविध उदाहरण, वेगवेगळ्या टाईपचे उदाहरण घेऊन पूर्णपणे सराव संच 2 पॉइंट संपवलेला आहे. पुढचा भाग आपण उद्याच्या पिरियड मध्ये घेऊ.